नाशिकचे वंचितचे उमेदवार करण गायकर यांनी थेट मविया आणि महायुतीला टोला लगावलेला आहे। मी आधीच जनतेमध्ये पोहोचलो, उमेदवार इतर उमेदवारांसारखा नाही, असा टोला त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला लगावलेला आहे। महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर 2 तासात उमेदवारी जाहीर करू असं वंचितकडनं सांगण्यात आलं होतं। मात्र त्यापूर्वीच आता वंचितनं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे आणि करण गायकर आता आपल्या सोबत आहे। गायकरजी, उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय नेमकं तुमचं प्रचाराची रणनीती आहे, कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार आहात आणि काय तुम्हाला आव्हानं वाटताय नाशिक मधील? नाही, आव्हानं काहीच नाहीये, आव्हानं देण्यासारखं समोर कोणी दिसतही नाही आणि हे काही गर्वाने बोलतो असं नाही। या लोकांनी काही कामच केलेलं नाही, ना समाजाच्या कुठं आंदोलनात दिसले, ना शेतकऱ्याच्या कुठं आंदोलनात दिसले, ना कामगारांसाठी कुठं यांनी आंदोलन केलं, ना कामगारांसाठी काही यांनी करण्याचा प्रयत्न केला। ह्याच्यात हे लोक कुठेही नव्हते। हे फक्त काय आहे, त्या पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात ना, तसे हे उमेदवार पक्षांकडून उगवतात। आता एकाला तर उमेदवारच सापडत नाही। त्यामुळं माझं विजन स्पष्ट आहे। मराठा आरक्षण हा माझा 15 वर्षाचा लढा आहे, शेतकरी हा माझा आत्मा आहे, कामगार हे माझ्या डोक्यातलं ध्येय आहे आणि बेरोजगारी जी आजच्या तरुणाला जी सतावतीये त्याच्यासाठी या लोकसभेच्या पवित्र सभागृहात जाऊन तिथून या नाशिककरांसाठी पर्यटनाच्या माध्यमातून मोठे उद्योग व्यवसाय, पर्यटनाला चालना देणं, या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं आणि स्मार्ट सिटी, आपण नाशिकला स्मार्ट सिटी करायचं चाललंय यांच्या सगळ्या। ते स्मार्ट सिटी कुठं करताय, जिथं स्मार्ट आहे। त्याच्यात तसं नाही, या नाशिक शहरातल्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्या सगळ्या स्मार्ट करून या नाशिक शहराला स्मार्ट सिटी करून देशाच्या नकाशावर प्रकाश झोतात आणण्याचं काम, आणि हाच मानस माझा या निवडणुकीत आहे। त्याच्यामध्ये राजभाऊ